नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मटर पनीर पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये तयार होतो। जर तुम्ही कधी अशा पद्धतीने हा पुलाव बनवला नसेल तर जरूर एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। तर इथे तेल अगदी व्यवस्थित छान गरम झाले। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी हे 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। पनीरचे असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत। तर पनीर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता। तर अगदी व्यवस्थित छान असं सगळ्या साईडने आपल्याला हे पनीर 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी हे सर्व पनीर व्यवस्थित असं फ्राय करून घेते। तर इथे बघू शकताय 2 मिनिटांमध्येच अगदी मस्त असे पनीर फ्राय करून घेतलेले आहे। छान कलर आलेला आहे। तर आता आपल्याला हे पनीर सर्व काढून घ्यायचं आहे। 2 मिनिटाच्या वरती आपल्याला हे पनीर फ्राय करायचं नाहीये, नाहीतर ते एकदमच कडक होऊन जातं। तर व्यवस्थित पनीर फ्राय झालेले आता काढून घेऊया। इथे आता पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे। आता आपल्याला ह्या तेलामध्येच थोडेसे काजूसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत। तर एक 7 ते 8 काजू घेतलेले आहेत। तर काजूसुद्धा व्यवस्थित आपल्याला थोडेसे तांबूस रंगावरती मस्त असे परतून घ्यायचे आहेत। काजू पटकन भाजले जातात, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच भाजून हे काढून घ्यायचे आहेत। तर मस्त काजू भाजले गेलेत, आता मी हे काढून घेते। तर इथे आता मटर पनीर पुलाव बनवण्यासाठी एक मोठी कढई घेतली। कढई छान अशी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचे। तुम्ही जर इथं तूप खात नसाल तर इथं तेल जरी वापरलं तर काहीच हरकत नाही। तूप छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर काही खडे मसाले सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर खडे मसाल्यांमध्ये दालचिनी घेतलेले, लवंग घेतलेले, वेलची, चक्रीफूल घेतलेले, मोठी वेलची घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला खडे मसाले व्यवस्थित छान असे 2 मिनिटं तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत। तर इथे खडे मसाले छान परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा व्यवस्थित छान असं 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तर उभा लांबट कापून घेतलेला आहे इथे कांदा। 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे लांबट कापून घेतलेले आहेत। तर कांदासुद्धा आपल्याला जास्त भाजायचा नाही, अगदीच कलर बदलून द्यायचा नाही आहे। तर फक्त आपल्याला कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत असं मस्त परतवून घ्यायचा आहे। तर इथे व्यवस्थित छान असा कांदा मिक्स करून आपण भाजून घेऊया। 2 मिनिटं कांदा छान असा भाजून घेतला। बघू शकता इथे कांदा अगदी मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर इथे मी एकदम फ्रेश अशी अद्रक लसणची पेस्ट बनवून टाकलेली आहे। त्याचबरोबर आवडीप्रमाणे इथे मिरची टाकून घ्यायची आहे। 2 ते 3 इथे मी मिरच्या टाकून घेतल्यात। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे मिरची वापरू शकता। तर अद्रक लसणची पेस्ट टाकून व्यवस्थित छान असं आपल्याला 1-2 मिनिटं परत हे परतवून घ्यायचं आहे। तर इथे अद्रक आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं 1 मिनिटभर परतवून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो असे लांबट कापून घेतलेले आहेत। टोमॅटो व्यवस्थित छान असं आपल्याला स्मॅश होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। अगदी लाल असे मस्त टोमॅटो टाकून घ्यायचे, मस्त पुलावला कलर खूप सुंदर असा येतो। तर इथे टोमॅटोसुद्धा अगदी व्यवस्थित छान असा मस्त परतवून घेतला। छान कांदा टोमॅटो अगदी मस्त भाजले गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। तर मसाल्यांमध्ये इथे मी 2 चमचे गरम मसाला टाकून घेतला आहे। त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता। तर 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ व्यवस्थित छान असं मसाल्यांमध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले इथे आपल्याला दुसरे कोणतेही वापरायचे नाहीत, फक्त गरम मसाल्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही इथं गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला जर वापरला तर काहीच हरकत नाही। तर व्यवस्थित छान असा तांदूळ मिक्स करून घेतलेला आहे। तर इथे तांदूळ अगदी व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर 2 वाटी तांदळासाठी इथे मी 3 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। तांदूळ आपला व्यवस्थित छान भिजला असेल तर जास्त पाण्याची गरज भासत नाही। तांदूळ व्यवस्थित छान असा भिजवून घ्यायचा, म्हणजे पाणी पण कमी लागतं आणि भात पण आपला अगदी मोकळा मोकळा शिजला जातो। तर इथं व्यवस्थित छान असं मिक्स करून तर इथे पुलावला एक वाफ आल्यानंतर झाकण ठेवून 15 मिनिटं पुलाव मस्त शिजवून घेतला। 80% पुलाव शिजला गेलेला आहे। तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये पनीर आणि मटार टाकून घ्यायचं आहे। तर फ्राय केलेलं पनीर ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। त्याचबरोबर
एक छोटी वाटी इथे मी मटार घेतलेला आहे। तर मी इथे हा मटार मी फ्रोझन मटार वापरलेला आहे। तुम्ही इथे कच्चा मटार जरी वापरला तर काहीच हरकत नाही, पण तो भात शिजते वेळी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर मटार टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा मटर पनीर पुलाव एक 10 मिनिटं अगदी स्लो फ्लेमवरती व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आता व्यवस्थित झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून, तर इथे एक 10 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असा आपला हा चमचमीत असा मटर पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे। तांदूळ अगदी छान मस्त मोकळा मोकळा शिजलेला आहे। तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती आपल्याला तळून घेतलेले काजू, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं। तर अगदी मस्त झटपट असा आपला हा मटर पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे। नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा। तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी चमचमीत असा आपला हा रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मटर पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे। जर कधी तुम्ही अशा पद्धतीने बनवला नसेल तर नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।